काय असतं वेबसाईट? कोण सांगू शकेल का? आपण वेगवेगळ्या वेबसाईट व्हिजिट करतो. जसं की Amazon, Flipkart, आपली द डिजिटल एन-एम-डी आपल्या कंपनीची वेबसाईट आहे. ओके. तर काय असतं वेबसाईट म्हणजे? कोण सांगू शकेल? ओके. ठीक आहे. मी एक्सप्लेन करतो. वेबसाईट म्हणजे अ, एक असा प्लॅटफॉर्म, ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची सर्व्हिसेस किंवा तुमचे प्रोडक्ट्स जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवू शकता इंटरनेटच्या मदतीने. त्यासाठी आपण वेबसाईट जी आहे ती बिल्ड करतो, ती ती बनवतो. ओके. ओके. सो वेबसाईट कशामधून बनवली जाते? त्यासाठी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत. आपण त्याचा एकदा ओव्हरलुक घेऊया. ओके. त्याच्या आधी मी स्क्रीन शेअर करतो माझी. ओके. स्क्रीन दिसते सर्वांना? दिसत असेल तर एकदा थम्स अप करा. वेबसाईट काय आहे ते आपण आता पाहूया. ओके. सी. इथे मी अजून एक दोन एक्झाम्पल्स ओपन करतो. जसं की आपली एन-एम-डी इन्फोटेक एक आहे. इथे एक ब्लॉगिंगची वेबसाईट आहे. एक ई कॉमर्सची वेबसाईट आपण बघूया. फ्लिपकार्ट. ओके. एक इन्फॉर्मेटिव्ह वेबसाईट बघूया. जसं की ब्रिटानिका. ओके. त्याच्यावरती इन्फॉर्मेशन आहे. ओके. सो आपण वेबसाईटच्या आधी एक्झाम्पल्स पाहून घेऊया की वेबसाईट कशा कशा असतात. सगळ्यात पहिल्यांदा येते द डिजिटल एन-एम-डी. ओके. ह्या वेबसाईटवरती आपण काय करतोय, कशासाठी ही वेबसाईट बनवलेली आहे, तर इथं तुम्ही बघू शकता की ह्याच्या अंडर जे आहेत ते आपण आपले सर्व्हिसेस आणि आपले कोर्सेस जे आहेत ते प्रमोट करतोय किंवा त्याच्याबद्दल जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण युजरला दाखवतोय ह्या वेबसाईटच्या मदतीने. ओके. आणि जर युजर इंटरेस्टेड असेल तर तो एन्क्वायरी फॉर्म वगैरे फिलअप करेल आणि तिथून आपण आपला जो लीड जनरेशन वगैरे जे आहे ते आपण करू शकतो. सो त्याच्यासाठी ही वेबसाईट बनवलेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूयात. ते म्हणजे एन-एम-डी इन्फोटेक सर्व्हिसेस. आता ही जी वेबसाईट आहे, ही कशासाठी बनवली? तर इथं जे काही टेक्नॉलॉजी रिलेटेड जे काही सर्व्हिसेस आहेत, जे एन-एम-डी प्रोव्हाईड करते, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन ह्या साईटवरती दिलेली आहे. ओके. आणि ही जी वेबसाईट आहे, ही बी-टू-बी लोकांसाठी टार्गेट करतो. 2 कन्सेप्ट्स असतात, बी-टू-सी आणि बी-टू-बी. ओके. सो ही बी-टू-बी बिझनेससाठी आपण वेबसाईट बनवलेलं आहे. इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या ज्या सर्व्हिसेस आहेत, जे एन-एम-डी इन्फोटेक प्रोव्हाईड करते ते तुम्हाला इथं दिसेल. ओके. इथे एक इथे एक वेबसाईट आहे, ती तुम्ही बघू शकता. आता ही जी आहे ही ब्लॉगिंगची एक वेबसाईट आहे. ह्याच्यावरती ना कोणती हा सर्व्हिस सेल करतोय ना कोणती हा प्रोडक्ट सेल करतोय. तर इथे हा लोकांना इन्फॉर्मेशन देतोय. ओके. ब्लॉगिंग साईट ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. सो वेगवेगळे ब्लॉग्स वगैरे लिहितो आणि ह्याच्या थ्रू तो जो काही रेव्हेन्यू वगैरे आहे तो जनरेट करतो ब्लॉग रायटिंग करून. स्पेसिफिकली रायटरची ही एक वेबसाईट आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया. ते एक्झाम्पल आहे फ्लिपकार्ट. ओके. हा एक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरती ही बेसिकली एक प्रोडक्टची वेबसाईट आहे. ओके. ज्याच्यावरती आपण वेगवेगळे प्रोडक्ट सेल करतो. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, ग्रोसरी सुद्धा, टी व्ही अप्लायन्सेस, फॅशन, ब्युटी, लाईक दॅट. ओके. आणि इथं तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या त्यांच्या ऑफर्स आहेत. सो ही एक प्रोडक्ट ई कॉमर्स बेस्ड अशी वेबसाईट आहे. ओके. नेक्स्ट आहे ही म्हणजे ब्रिटानिया डॉट सर, कॉम म्हणजे येस. ऑफलाईन स्टुडंट्स आहे काही, त्यांना ऍड नाही केलंय. ते जॉईन होत आहे, बट सर त्यांना हा करा ना ऍड त्यांना. त्यांना ऍड करा. हा करा हा, ना. त्यांनी केलंय, बट ऍक्सेस नाही मिळाला त्यांना. ऍक्सेस नाही मिळत. एकदा कोण ऍक्सेप्ट कोण करतंय? कॉल ऍक्सेप्ट ते कोण नाव करतंय? काय?
एक कॉल ऍक्सेप्ट कोण करते ते बोलताय सर? नाही नाही, कोणाच्या लॅपटॉप? लिंक वरून ते हे करा ना, मीटिंग जॉईन करा ना आता. हा त्यांनी केलंय, बट ते ऍडमिट करायचं ऑप्शन असतं ना, ते तुमच्याकडे असेल. तो माझ्याकडे नाहीये ना, मी जॉईन झालो या मीटिंग मध्ये, तो नवनाथ सरांकडे आहे ना. ओके, नवनाथ सरांकडे असेल, मग त्यांना सांगायला लागते. ठीक आहे, चालेल सर. एकदा जॉईन करून घ्या सगळ्यांना, मग मी सुरुवात करतो. मला सांगा जॉईन झाले. हो हो, ठीक आहे. नवनाथ सरांना बोल कॉल करून. हा, लवकर करा. ओके, आपण काय करत होतो, आपण एक्झाम्पल्स बघत होतो वेबसाईट्सचे. ओके, 4 एक्झाम्पल्स आपण पाहिले होते. लास्टचा एक्झाम्पल जो आहे तो म्हणजे ब्रिटानिका. आता ही जी वेबसाईट आहे ह्याच्यावरती तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन मिळते, जेन्युइन ट्रस्टेड इन्फॉर्मेशन मिळते. आणि फक्त एक इन्फॉर्मेशन जसं विकिपीडिया जे आहे ना, तसंच हे ब्रिटानिका आहे. म्हणजे इथं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वेबसाईट्स आहेत त्या इथं पाहिल्या. पहिली जी होती तिथे आपण सर्व्हिस, जी कोर्सेस, सर्व्हिसेस जे काही आपल्या आहेत त्याची इन्फॉर्मेशनची वेबसाईट पाहिली. दुसरं आपण टेक्नॉलॉजिकल ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय कंपन्यांना त्याची तुम्ही एक वेबसाईट पाहिली. एक वेबसाईट तुम्ही पाहिली की ज्याच्यावरती फक्त ब्लॉगिंग पर्पजसाठी ही बनवलेली आहे. ओके. एक पाहिली ह्या ई कॉमर्सचा प्लॅटफॉर्म आहे, ही पण एक वेबसाईटच आहे. आणि नेक्स्ट वन इन्फॉर्मेटिव्ह वेबसाईट. ओके. सो आता वेबसाईट कशा पद्धतीच्या असतात हे तर तुम्हाला समजलं. वेबसाईट बनवण्यामागचे वेगवेगळे हेतू असतात. ओके. कोण सर्व्हिस सेल करत असतो, कोण प्रोडक्ट सेल करत असतं, कोण इन्फॉर्मेटिव्ह फक्त इन्फॉर्मेशन देत असतं, कोण ब्लॉगिंग करत असतं. ठीक आहे. सो वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी वेबसाईट जी आहे ती बनवली जाते. सर परत एकदा स्टार्ट करा ना, आता नवीन स्टुडंट. हॅलो, हां हां, येस. परत एकदा स्टार्ट करा, नवीन स्टुडंट आलेत. हो हो, चालेल, करतो. ऑफलाईन वाले पण आहेत इथं. हां हां हां, चालेल चालेल चालेल, करतो. ओके. सी, जे आजचं लेक्चरचं आपलं टायटल आहे ते इंट्रोडक्शन टू वेबसाईट डेव्हलपमेंट आहे. आपलं हे फर्स्ट लेक्चर आहे वेबसाईट डेव्हलपमेंटचं. ओके. इथून जी आपली सिरीज आहे ती सुरू होणार डेव्हलपमेंटसाठीची. ओके. सो इथे आपण एक पहिला क्वेश्चन घेतला, ते म्हणजे की व्हॉट इज अ वेबसाईट. वेबसाईट काय असतं. ठीक आहे. सो वेबसाईट चा वापर किंवा वेबसाईट कशासाठी बनवली जाते, तर कंपनीचा जे काही सर्व्हिसेस आहे, जे काही प्रोडक्ट्स आहेत किंवा इन्फॉर्मेशन आहे ती लोकांपर्यंत इंटरनेटद्वारे पोहोचवण्यासाठी वेबसाईट जी आहे ती आपण डेव्हलप करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं वेबसाईटचे टाइप्स कोणकोणते आहेत, म्हणजे कशा कशा पद्धतीच्या वेबसाईट्स असतात आणि वेबसाईट इंटरनेटवरती किंवा डेस्कटॉप लॅपटॉपवरती कशी दिसते आपण ते पाहिलं. ओके. सो ते इथे मी काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. ठीक आहे. इथे 4 वेबसाईट्स आहेत. जसं की पहिली एक आहे द डिजिटल NMD. ओके. ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता की आपण डिफरंट टाइप्स ऑफ कोर्सेस जे आहेत त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवतोय. ओके. आणि ह्या कोर्सेसमध्ये त्यांना काय काय मिळेल त्याच्याबद्दल आपण त्यांना सांगतोय. त्याच्याशी रिलेटेड ही वेबसाईट आहे. नेक्स्ट वेबसाईट जी आहे ती सर्व्हिस रिलेटेड आहे, NMD इन्फोटेकची. आपण बिझनेसेस, वेगवेगळ्या बिझनेसेसला कशा पद्धतीनं टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट, ज्याच्यामध्ये ॲप डेव्हलपमेंट, गेम डेव्हलपमेंट, डेटा सायन्स अशा ज्या सर्व्हिसेस आहेत आपण त्या प्रोव्हाइड करतोय, त्याच्याबद्दल ही इन्फॉर्मेशन ह्या वेबसाईटवरती दिलेली आहे. थर्ड एक्झाम्पल जे आहे ती एक ब्लॉगिंगची साईट आहे. ओके. ह्याच्यावरती जो हा जो ब्लॉगर आहे तो वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लॉग्स लिहितो रिलेटेड टू द SEO आणि डिजिटल मार्केटिंग. ओके. सो त्या ब्लॉगिंग करून तो लोकांपर्यंत जी काही इन्फॉर्मेशन आहे ब्लॉग्स थ्रू ती पोहोचवतो. फोर्थ एक्झाम्पल आहे एक ई कॉमर्सची वेबसाईट. ही सगळ्यांना माहिती आहे, आपण ह्याच्यावरून प्रोडक्टसुद्धा जे आहे ते ऑर्डर करत असतो, फ्लिपकार्ट. ओके. ह्याच्यावरती वेगवेगळ्या टाईपचे प्रोडक्ट्स जे आहेत ते सेल करण्यासाठी ही वेबसाईट बनवलेली आहे. ओके. नेक्स्ट आहे ही एक इन्फॉर्मेटिव्ह वेबसाईट आहे, जस्ट लाईक विकिपीडिया. ओके. ब्रिटानिका हिचं नाव आहे. फक्त इन्फॉर्मेशन ह्याच्यावरती दाखवली जाते जी की ट्रस्टेड आणि वेल रिव्ह्यूड अशी इन्फॉर्मेशन असते. सो हे काही वेबसाईटचे एक्झाम्पल्स आहेत. वेगवेगळ्या पद्धतीच्या वेबसाईट्स राहतात. आपण त्यातले
3 ते 4 प्रकारचे आहेत ते पाहिलेले आहेत. ओके. सो वेबसाईट काय असतं आणि वेबसाईट कशा पद्धतीचे दिसते हे तुम्हाला समजलेलं आहे. ओके. आता आपण आहे ना वेबसाईटचं एक ओव्हरऑल स्ट्रक्चर फक्त पाहूया. ओके. व्हॉट इज दी स्ट्रक्चर. ओके. ठीक आहे. आता क्वेश्चन असा येतोय की ठीक आहे ह्या वेबसाईट वगैरे बनलेल्या आहेत, पण आता हे बनवायचं कसं? कशा पद्धतीनं वेबसाईट बनवली जाते. ओके. कोणतीही वस्तू बनवण्याच्या आधी तुम्हाला ती गोष्ट जी आहे त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आपण कोणतीही एक बिल्डिंग सपोज जेव्हा बनवतो त्यावेळेस आपण डायरेक्ट पाया वगैरे खोदायला घेत नाही. आपण आधी त्याचं आर्किटेक्चर बनवतो. म्हणजे काय, आपण त्याचं आधी स्ट्रक्चर बनवतो आणि त्या स्ट्रक्चरच्या मदतीने आपण जी रिअल बिल्डिंग आहे ती बनवतो. सेम कन्सेप्ट जो आहे तो इथे वेबसाईटमध्ये सुद्धा लागू होतो. ओके. सो तर कोणत्याही वेबसाईटचे 3 पार्ट राहतात. ओके. पहिला पार्ट जो आहे तो आहे हेड. ओके. दुसरा पार्ट जो आहे तो आहे बॉडी. तिसरा पार्ट जो आहे तो म्हणजे फुटर. ओके. जसं आपल्या शरीराचे पार्ट राहतात का नाही, हेड असतं आपल्याला, बॉडी असतं आणि खाली फूट असतात. सेम वेबसाईटचे सुद्धा अशीच असतात. आता हे कुठे असतात ते मी तुम्हाला दाखवतो. कोडिंगमध्ये आपण डायरेक्ट नाही जाणार. तुम्हाला मी फक्त एक जसं वरून पार्ट कसे ओळखायचे ते मी तुम्हाला सांगतो. ओके. परत आपण आपल्या एक्झाम्पल्समध्ये येऊयात, जे एक्झाम्पल्स आपण घेतले होते ते. ओके. सो इथे बघा, आता ही आपली वेबसाईट होती कुठली, द डिजिटल NMD. आता जसं मी तुम्हाला बोललो की 3 पार्टमध्ये वेबसाईट जी आहे ती डिवाइड होते. ओके. पहिला पार्ट आहे तो म्हणजे हेड. ओके. हा बघा, हा जो व्हाईट पॅच आहे, ज्याच्यामध्ये होम, अबाउट अस, सर्व्हिसेस लिहिलेला आहे. इथं सोशल मीडियाचे आयकन्स आहेत आणि नंबर आहे आणि लोगो. हा जो पार्ट आहे हा जातो हेड सेक्शन मध्ये. ओके. हा तुमचा हेड आहे आणि ह्या हेड पासून इथून जेव्हा सुरू होतो, जिथं हेड संपतो तिथून बॉडी सुरू होतो आणि तुमचा जो बॉडीचा पार्ट आहे तो पार्ट इथपर्यंत राहतो, कॉन्टॅक्टस पर्यंत. ओके. सो ही झाली तुमची वेबसाईटची बॉडी. आणि एकदा का तुमची बॉडी संपली की तुमची फुटर जो आहे तो फुटर सुरू होतो. हा फुटर आहे. खाली लोगो आहे, ॲड्रेस आहे, हेड ऑफिस ॲड्रेस आहे आणि इथे गेट इन टच विथ अस आहे. ओके. सो 3 भागामध्ये कोणतीही वेबसाईट असू द्यात ती डिवाइड झालेली असते. ओके. आता आपण काय करूया, जे आपले बाकीचे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये पण आपण पाहूयात की त्यांचे 3 पार्ट्स कुठे कुठे आहेत, का प्रत्येकाला 3 पार्ट्स आहेत का नाहीत, आपण पहिल्यांदा ते चेक करूया. ओके. नेक्स्ट आपली वेबसाईट होती NMD इन्फोटेक. सी पहिला पार्ट आहे, हेड पार्ट आहे. इथं बॅनर सुरू झालेला आहे, तिथून बॉडी. ओके. आणि सी इथं फुटर पण आहे, ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन ऍड नाही केली, फक्त एवढं त्यांनी लिहिलेलं आहे, NMD प्रायव्हेट लिमिटेड, पॉवर्ड बाय NMD प्रायव्हेट लिमिटेड. ठीक आहे. पण हा फुटर सेक्शन आहे तुमचा. नेक्स्ट ब्लॉगर्स पॅशन जी होती, हा हेड सेक्शन आहे. बघा इथं हा जो स्टिक आहे, फिक्स एरिया आहे, तो हेड सेक्शन आहे. हा जो स्क्रोल होतोय हा बॉडी सेक्शन. ओके. आणि लास्टला बघूयात, इथे बघा ब्ल्यू कलर मध्ये जो आहे तो फुटर सेक्शन. म्हणजे ह्या वेबसाईटचे सुद्धा 3 भाग आहेत. ओके. नेक्स्ट बघूया आपलं एक्झाम्पल काय होतं, तर ते होतं फ्लिपकार्ट. ओके. आता फ्लिपकार्टचा हेड सेक्शन बघा, जो इथं स्टिक झालेला आहे, लोगो, सर्च, लॉग इन, कार्ट, बिकम अ सेलर. हा जो पार्ट आहे स्टिक झालेला पार्ट, चिटकवलेला पार्ट. ओके. सो हा पार्ट जो आहे तो आपला हेड सेक्शन आहे. स्क्रोल करत या आणि स्क्रोल करून तुम्ही एकदम बॉटमला या. आला. इथे बघा, हा जो ब्लॅक पॅच आहे इथपर्यंत हेड आहे आणि ब्लॅकच्या खाली जे सगळं आहे ते सगळं फुटर मध्ये आहे.
ओके. सो आपल्या चौथ्या एक्झाम्पल मध्ये पण 3 पार्ट आपल्याला सापडले. आता जे लास्टचं एक्झाम्पल होतं त्याच्यात बघूयात. याच्यात त्यांनी स्टिक हा वरचा पार्ट केलेला आहे. ओके. सर्च, ब्रिटानिका, सबस्क्राईब अँड लॉग इन. ओके. आणि त्याच्या खालचा जो पार्ट आहे तो बॉडीमध्ये आला आणि इथे बघा हा ब्ल्यू मध्ये सगळा तुमचा फुटर सेक्शन आला. ठीक आहे. सो जे एक्झाम्पल्स आपण पाहिले त्या सगळ्या एक्झाम्पल्समध्ये हे 3 पार्ट आहेत. हेड, बॉडी आणि फुटर. आता ह्याचं मीनिंग काय आहे की टेक्नॉलॉजी कोणतीही असू द्या, कोणत्याही टेक्नॉलॉजीमध्ये वेबसाईट डेव्हलप केलेले असू द्या, हे 3 पार्ट प्रत्येक वेबसाईटमध्ये असलेच पाहिजेत. हेड, बॉडी आणि फुटर. ओके. आता इथपर्यंत जर सगळ्यांना समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. कोणाला काही डाऊट असतील तर डाऊट विचारा. सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर आहे? वेबसाईट काय असते, वेबसाईट कशासाठी बनवले जाते, वेबसाईटचं स्ट्रक्चर किती भागामध्ये डिवायडेड असतं, पायल किती भागामध्ये वेबसाईटचं स्ट्रक्चर डिवायडेड असतं? 3 सेक्शन मध्ये. 3 मध्ये. ओके. आणि कोण सांगेल की कोणते 3 स्ट्रक्चर्स आहेत ते? दिव्या, कन्हैया? हेड, बॉडी, फुटर. हेड, बॉडी आणि फुटर आहे. ओके. हे 3 सेक्शन्स मध्ये आपलं वेबसाईट जी आहे ती डेव्हलप झालेली असते. ओके. आता आपण काय पाहिजे, आपलं स्ट्रक्चर तर झालं. ओके. आता ह्या स्ट्रक्चरचं एक काय म्हणतो आपण की हे स्ट्रक्चर जे आहे हे डिफाईन करायचं एक टॅग मध्ये केलं जातं. ओके. HTML थोडंसं आपण अजून डीप जाऊयात, जसं की आपण HTML म्हणतो ना. HTML स्ट्रक्चर पाहूयात. आता ह्याच 3 गोष्टी आपण HTML स्ट्रक्चर मध्ये पाहूयात. म्हणजे काय तर ब्राउझर जो आहे आपला, ब्राउझर म्हणजे काय कोण सांगेल? क्रोम ब्राउझर, मोझिला ब्राउझर, सगळ्यांना ब्राउझर माहिती आहे बरोबर. UC ब्राउझर, क्रोम ब्राउझर, एज ब्राउझर. ओके. सगळ्यांना ब्राउझर माहिती. सो ब्राउझर मध्ये जे पेज दिसतं ते आपलं HTML पेज असतं. ओके. आता जे मी तुम्हाला स्ट्रक्चर असं मॅन्युअली सांगितलं ना, हे एका विशिष्ट प्रकारच्या टॅग मध्ये जे असतं ते इनबिल्ट केलेलं असतं. ते कसं असतं ते एकदा तुम्हाला सांगतो. जसं की जेव्हा आपली वेबसाईट सुरू होते, ओके, तेव्हा एक टॅग ओपन होतो HTML. ओके. टॅग ओपन आणि क्लोज असं असतं. जसं की आपण म्हणतो ना घराला दरवाजा असतो, तो दरवाजा ओपन करायचा आणि क्लोज करायचा. ओके. तर ते घर सिक्युअर राहतं. तशा पद्धतीनं हे आहे की वेबसाईट जेव्हा तुम्ही बनवता, टॅगचं जेव्हा यूज करता तेव्हा टॅग ओपन करायचा असतो आणि क्लोज करायचा असतो. हा जो पहिला पार्ट आहे HTMLचा, हा वाला, हा आपण टॅग ओपन केला आणि हा जो दुसरा पार्ट आहे /HTMLचा, हा आपण टॅग जो आहे तो क्लोज केला. ओके. आता अच्छा हे केलं का? ओके. हे तुम्हाला मी जरा दुसरीकडे दाखवतो करून एक्झाम्पल. ओके. सी हा ओपन झाला आणि हा क्लोज झाला. HTML ओपन झाला, क्लोज झाला. आता आपले 3 स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये ऍड करूयात. स्ट्रक्चरचा पहिला पार्ट कोणता आहे कोण सांगेल? हेड. हेड. ओके. हे पायल तुम्ही आन्सर देऊ नका बरं का, कारण कसं होतंय ते साऊंड खूपच हे होतं. तुम्ही ऑफिसमध्ये आहात का पायल? हां, ते तुमचं खूपच इको येतोय, ते ऐकू येत नाहीये प्रॉपर. ओके.
तुम्ही आन्सर नाही दिलं तरी चालेल, ते आय थिंक तुम्ही ऑफिसमध्ये असल्यामुळे ते खूप इको होतोय. ओके, ठीक आहे. कुठे होतो आपण? हां, पहिला जो आहे तो हेड आहे. ओके, सो मी इथं लिहितो हेड. ओके, हेड क्लोज केला. माझा स्ट्रक्चरचा पहिला पार्ट झाला. दुसरा पार्ट कोणता होता? कोणीतरी सांगा चला. ठीक आहे, दुसरा पार्ट होता आपला बॉडी. बॉडी ओपन केला, क्लोज केला. आणि तिसरा पार्ट होता आपला फुटर. ओके, फुटर ओपन केला, फुटर क्लोज केला. ठीक आहे. सो हे आहे एका कोणत्याही वेबसाईटचं स्ट्रक्चर. बस तुम्हाला एवढं माहीत पाहिजे, म्हणजे तुम्ही वेबसाईट डेव्हलपर झाला, हे माहीत पाहिजे. हे बेसिक आहे, हे फाउंडेशन आहे कोणत्याही वेबसाईट डेव्हलपमेंटचं. ठीक आहे, टेक्नॉलॉजी कोणती असू द्या, रिॲक्ट असू द्या, पायथन असू द्या, जावा असू द्या, C++ असू द्या, परत वर्डप्रेस, विक्स, कोणती असू, जी काय तुम्हाला टेक्नॉलॉजी माहिती आहे ती कोणतीही टेक्नॉलॉजी असू द्या, ह्या स्ट्रक्चरच्या बाहेर जाऊन कोणीही काम करत नाही. ठीक आहे, हे स्टँडर्ड आहे, ग्लोबली सगळ्यांनी अप्रूव्ह केलेलं असं स्ट्रक्चर आहे. ओके, ह्याच्या बाहेर जाऊन कोणीही काम करत नाही, टेक्नॉलॉजी कोणती असू द्या. ओके, सो आता इथे जे सगळे आहेत ह्यांचं प्रोफेशन काय आहे ह्या क्लासचं? ह्या क्लासमध्ये जे काय आहेत ते सगळे डिजिटल मार्केटर आहेत, बरोबर? सो इंडस्ट्रीमध्ये दोन पद्धतीचं जे आहे तो दोन पद्धतीचा जो आहे तो काय म्हणतो आपण, जॉब्स किंवा दोन पद्धतीचे जे वेज आहेत, चॅनल्स आहेत ते चालतात. एक म्हणजे डेव्हलपमेंट आणि एक म्हणजे डिजिटल मार्केटर. डेव्हलपमेंट ही पूर्णपणे वेगळा सेक्शन आहे आणि डिजिटल मार्केटिंग हा पूर्णपणे वेगळा सेक्शन आहे. ओके, सो मग डिजिटल मार्केटरला डेव्हलपमेंट का शिकायची, वेबसाईट डेव्हलपमेंट शिकणं का गरजेचं आहे, हा एक क्वेश्चन येतो. ओके, वाय डिजिटल मार्केटर needs to know website development. डिजिटल मार्केटरनं का शिकायची वेबसाईट डेव्हलपमेंट, कोण सांगू शकेल? कोण इंटरेस्टेड आहे का आन्सर देण्यामध्ये? ओके, सी डिजिटल मार्केटर हा एक असा पर्सन असतो ज्याला मल्टिपल डिपार्टमेंटशी कनेक्टेड राहावं लागतं. ओके, आणि ज्याच्यामध्ये UX येतं, ग्राफिक डिझायनिंग येतं, व्हिडिओ क्रिएशनवाला येतो, सेल्सवाले पर्सन्स येतात, डेव्हलपर्स येतात. ओके, आणि प्लस CSR ॲक्टिव्हिटी वगैरे करणारे, म्हणजे डिजिटल मार्केटर हा सेंटर ऑफ द बिझनेस असतो कधीही. ओके, कारण प्रत्येक गोष्ट जी आहे ती वेबसाईट थ्रू जात असते. जसं की आता आपण पाहिलं की आपण NMDच्या वेबसाईटवरती कोर्सेस देतोय. सो डेटा ॲनालिटिक्स कोर्स जो शिकवतोय त्याला सुद्धा डिजिटल मार्केटर त्याच्याशी सुद्धा कनेक्टेड असतो. परत जो डेटा सायन्सचा कोर्स शिकवतोय तो सुद्धा डिजिटल मार्केटरशी कनेक्टेड असतो. कारण की त्यांना आपापल्या पेजची त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे ती वेबसाईटवरती अपडेट करून द्यायची असते किंवा त्याच्यामध्ये चेंजेस राहतात. सो डिजिटल मार्केटर जो आहे हा सेंटर ऑफ द बिझनेस असतो कोणत्याही. ओके, सो कारण तो सेंटर ऑफ द बिझनेस असतो त्यामुळे जेव्हा एखादा डिजिटल मार्केटर 5 इयर्स 6 इयर्स 7 इयर्सचा एक्सपिरियन्स जेव्हा घेतो त्यावेळेस त्याला फक्त डिजिटल मार्केटिंग ह्या पोझिशनवरती ठेवत नाहीत कंपनीज त्याचं प्रमोशन करतात. जसं की असिस्टंट मॅनेजर व्हाईस प्रेसिडेंट पर्यंत पण ते जातात, CTO पर्यंत पण जातात. ओके, सपोज जर तुम्ही डिजिटल मार्केटरवरून किंवा एक्झिक्युटिव्ह लेवलवरून एक स्टेप जरी वरती गेला तरी पण तुमचं जे काम आहे हे ब्रॉड लेवलमध्ये
जातं. त्या केसमध्ये काय होतं, की कंपनी जी आहे ती तुम्हाला ॲज अ वेबसाईट ओनर म्हणून समजते, की वेबसाईटचा ओनर तुम्ही आहे. म्हणजे वेबसाईटशी रिलेटेड कोणतंही काम असू द्या, ते तुम्हाला सांगितलं जातं आणि तुमच्या हाताखाली हे डेव्हलपमेंट, ग्राफिक डिझायनर, व्हिडिओ एडिटर वगैरे हे सगळे लोकं असतात. ओके. सो त्या केसमध्ये काय होतं, की तुम्हाला वेबसाईट डेव्हलपमेंटचं नॉलेज असणं हे खूप इम्पॉर्टंट राहतं ह्या केसमध्ये. कारण की जे काही मॅनेजमेंट आहेत ते सगळेजण डायरेक्ट तुमच्याकडे येतात, की आम्हाला वेबसाईटवरती अबाउट असच्या पेजमध्ये एक नवीन जॉइन झालेला आहे व्हाईस प्रेसिडेंट, त्याला तुम्ही ॲड करा. एक नवीन CTO जॉइन झालेला आहे, त्याला तुम्ही ॲड करा. नवीन COO झालेला आहे. इव्हन CEOची सुद्धा पोझिशन वगैरे चेंज करायची असेल, तर ती तुम्ही अपडेट करा. ओके. सो त्या केसमध्ये तुम्हाला डेव्हलपरशी कोलॅबरेशन करावं लागतं. ओके. आणि होतं काय, डेव्हलपमेंट ही एक टेक्निकल पार्ट असल्यामुळे अ, अशा अ, अ, अशा केसेस होऊ शकतात, की ज्या केसमध्ये डिजिटल मार्केटर आणि डेव्हलपरचं कॉन्फ्लिक्ट होऊ शकतं. सपोज जर तुम्हाला एखादं काम किंवा एखादा टास्क जो आहे तो तुम्हाला विदिन 1 और 2 अवर्समध्ये पाहिजे, तर असं होऊ शकतं. कारण की तो टेक्निकल पार्ट असल्यामुळे डेव्हलपर तुम्हाला असं सांगू शकतो, की ह्या कामाला 3 दिवस लागणार आहेत. पण ॲक्च्युअली पाहिलं तर ते 1 ते 2 तासाचंच काम आहे. ओके. सो ते काम किती वेळाचं आहे, ते काम कशा पद्धतीनं होणार आहे, ह्याचं आयडिया तरी ॲटलीस्ट त्या डिजिटल मार्केटर किंवा त्या लेव्हलवर असणाऱ्या माणसाला माहिती असावं. ह्यामुळे तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमध्ये वेबसाईट डेव्हलपमेंट शिकणं गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे. नाहीतर वेबसाईट डेव्हलपर्स जे आहेत ते तुम्हाला थोडंसं म्हणजे ॲडव्हान्टेज घेऊ शकतात, की जर तुम्हाला ह्या गोष्टीची आयडिया नसेल तर. ओके. प्लस वेबसाईट्स, कंपनीची वेबसाईट स्मूथली चालण्यासाठी, ऑप्टिमायझेशन होण्यासाठी आणि प्लस तुम्ही SEO वगैरे पण करत असाल, तर लीड जनरेशन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेबसाईटशी कनेक्टेड असल्यामुळे तुम्हाला वेबसाईट डेव्हलपमेंटचं नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणून डिजिटल मार्केटरनं वेबसाईट डेव्हलपमेंट शिकणं गरजेचं राहतं. ओके. ह्या क्वेश्चनचा आन्सर सगळ्यांना क्लिअर असेल तर एकदा थम्स अप करा. आपण पुढे जाऊयात. ओके. सी, आता नेक्स्ट पार्ट येतो, की वेबसाईट डेव्हलपमेंटच्या टेक्नॉलॉजीज कोणकोणत्या आहेत. ओके. वेबसाईट डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजी कोण सांगू शकेल? इंटरेस्टेड आहे का कोण? तुम्ही तुमच्या आसपास वगैरे फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्हमध्ये ऐकलं असेल ना, कोणतरी वेबसाईट डेव्हलपर असेल, तो कशावरती काम करतो, अमुक टेक्नॉलॉजीवरती काम करतो, कोण म्हणतं मी तर त्या टेक्नॉलॉजीवरती काम करतो. डिस्कशन तर होतच असतात ना. सो कोणी इंटरेस्टेड आहे का आन्सर देण्यामध्ये इथे? ओके. इथे आन्सर्स आलेले आहेत. HTML, CSS करेक्ट आहे पायल. सी, HTML, CSS हे आपल्या काही टेक्नॉलॉजीज आहेत ज्याच्यामध्ये कोडिंग लँग्वेजेस आहेत ज्याच्यामध्ये आपण वेबसाईट डेव्हलप करतो. इथं मी काही अजून नावं तुम्हाला घेतो जस्ट आयडिया येण्यासाठी तुम्हाला. जावा स्क्रिप्ट, पायथन जे आता बूममध्ये आहे, पायथन, C++ मध्ये सुद्धा वेबसाईट बनते. ओके. परत वर्डप्रेस जे की आत्तापर्यंत सगळ्यात मोस्ट पॉप्युलर असं प्लॅटफॉर्म आहे. विक्स आहे. ओके. मॅजेंटो आहे. जुमला आहे. ओके. रिॲक्ट JS नाव ऐकलं असेल तुम्ही. ओके. ETC अशा मल्टिपल टेक्नॉलॉजीज ज्या आहेत त्या डेव्हलपमेंटच्या आहेत. ओके. आता आता ज्या आजच्या लेवलच्या वेबसाईट्स आहेत, जसं की इंटरनेटवरती तुम्ही आजकाल वेबसाईट पाहता, की
फ्लिपकार्ट आहे, Amazon आहे. आता मी NMDच्या साईट्स दाखवल्या. कोणती ब्रिटानिकाची साईट. ओके. सो ह्या कोणत्याही पद्धतीची साईट तुम्ही ह्यापैकी सगळ्या टेक्नॉलॉजीच्या यूज करून बनवू शकता. ओके. ओके. सो एक मिनिट. ओके. सो ह्या सर्व पद्धतीच्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत ह्याचा वापर करून तुम्ही डेव्हलपमेंट जी आहे ती करू शकता. ओके. प्रत्येक टेक्नॉलॉजीचे आपापले प्रोज, आपापले कॉन्स असे राहतात. ओके. आता ह्यामध्ये एखादा डिजिटल मार्केटर जो आहे तो सगळ्यात जास्त जो कनेक्टेड राहतो तो ह्याच्यामधली एक टेक्नॉलॉजी आहे ज्याचं नाव आहे तो म्हणजे वर्डप्रेस. ओके. डिजिटल मार्केटर असो, कोणतीही कंपनी असो, ई कॉमर्स प्लॅटफॉर्म असो, इन्फो असो, कोणताही पद्धतीचा प्रोजेक्ट असो, वर्डप्रेस हे आजच्या लेवलला कनेक्टेड आहे. जे काही इंटरनेटवरती वेबसाईट्स आहेत त्याच्यामधले अराउंड 30% वेबसाईट ज्या आहेत त्या वर्डप्रेस टेक्नॉलॉजीमध्ये बनलेल्या आहेत. ओके. आणि मोठमोठ्या MNCs कंपनी लाईक मर्सडीज, ओके, जॅगवार वगैरे ज्या कंपनीज आहेत त्या सुद्धा वर्डप्रेस ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करतात. ओके. सो आता ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीमधून वर्डप्रेसच का कंपनीज ज्या आहेत त्या निवडतात किंवा वर्डप्रेसच का आपण शिकायची? कोणाला माहिती आहे वर्डप्रेस बद्दल काय ऐकलेलं वगैरे आहे का? ओके. सगळ्यात पहिला बेनिफिट वर्डप्रेसचा म्हणजे वर्डप्रेस हे CMS आहे. CMS येस बरोबर आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, करेक्ट. आणि CMS लेवलने काम करते ते. ओके. CMS म्हणजे काय? कॉन्टेंट मॅनेजमेंट सिस्टम. ओके. पहिला एक हे आहे की कॉन्टेंट मॅनेजमेंट सिस्टीम आहे. म्हणजे काय की वर्डप्रेसमध्ये तुम्हाला ॲक्च्युअल कोड जो आहे तो कोड तुम्हाला कमीत कमी कोड करावा लागतो. तरी पण तुम्ही तुमचा ब्लॉग बनवू शकता. जसं मी तुम्हाला आता पेजेस दाखवले वेबसाईटचे, ते पेजेस तुम्ही बनवू शकता. तुम्ही एखादं तुम्हाला फ्लिप बुक बनवायचं आहे, एखादं बुक बनवायचं आहे PDFचं, ते सुद्धा तुम्ही त्याच्यावरती बनवू शकता. सो लेस कोडिंगमध्ये जास्तीत जास्त आउटपुट आणायचं काम वर्डप्रेस करतं. ओके. अजून हे पायलने एक सांगितलं ते म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह, एकदम करेक्ट. वर्डप्रेस हे ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे. ओपन सोर्स. ओपन सोर्स म्हणजे काय की अवेलेबल, फ्रीली अवेलेबल टू एव्हरीवन. सर्वांनी इथे या आणि ह्याचा यूज करून आपापली वेबसाईट बनवा. ओपन आहे, फ्री आहे. ओके. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पूर्ण प्रोजेक्ट जो डेव्हलप करायचा आहे त्याची कॉस्ट मिनिमम राहते. आता तुम्ही म्हणताल की ओपन सोर्स आहे पण मिनिमम कॉस्ट कशी? तर जे काय आपलं होस्टिंग आहे, डोमेनची कॉस्ट आहे, परत काही थीम्स किंवा प्लगइन्स पेड वगैरे राहतात. ओके. सो त्याची मिनिमम कॉस्ट राहते ॲज कम्पेअर टू अदर टेक्नॉलॉजी. जसं की एखादी फ्लिपकार्ट सारखी वेबसाईट असेल, फ्लिपकार्ट सारखी वेबसाईट HTML, CSS आणि बाकीच्या टेक्नॉलॉजी वापरून जर बनवायची असेल आणि त्याला कॉस्टिंग जर 1 CR येत असेल त्या प्रोजेक्टला, तर सेम प्रोजेक्ट वर्डप्रेसमध्ये तुम्ही 20 ते 30 लाखामध्ये कंप्लीट करू शकता. सो एवढी वर्डप्रेसची पॉवर आहे, एवढी कॉस्ट इफेक्टिव्ह, एवढं तुम्हाला कमी प्राईसमध्ये ती वेबसाईट डेव्हलपमेंट करून देते. त्यामुळे मॅक्सिमम कंपनीज, ऑलमोस्ट ऑल कंपनीज ज्या आहेत त्या वर्डप्रेस टेक्नॉलॉजीचा यूज करतात डेव्हलपमेंट करण्यासाठी. ओके. नेक्स्ट काय आहे? युजर फ्रेंडली आहे.
युजर फ्रेंडली म्हणजे काय, जो काय ह्याचा डॅशबोर्ड वगैरे आहे, जे काय ह्याचं इन्स्टॉलेशन आहे ते युजर फ्रेंडली आहे. इझिली तुम्ही वेबसाईट डेटाबेसशी कनेक्ट करू शकता, इझिली डेव्हलप करू शकता. तुम्हाला प्रॉपरली डेव्हलपमेंटचं 5-6 वर्षाचं नॉलेज असावं असं नाही, पण तरीसुद्धा तुम्ही त्या लेवलची वेबसाईट बनवू शकता. सो खूप युजर फ्रेंडली असं आहे. ओके. नेक्स्ट आहे लाईट वेट. हे जे CMS आहे वर्डप्रेस, हे खूप लाईट वेट आहे. ओके. कारण की ओपन सोर्स असल्यामुळे वेगवेगळ्या टाईपचे डेव्हलपर्स, वेगवेगळी कम्युनिटी जी आहे ती ह्या टेक्नॉलॉजीवरती काम करते आणि प्रत्येक टाईपचा छोटा एरर जो आहे ते एरर ते रिझॉल्व्ह करतात आणि त्याच्यामुळे ही वेबसाईट एवढी लाईट वेट बनते ह्याच्यामध्ये ॲज कम्पेअर टू HTML, CSS, जावास्क्रिप्ट, पायथॉन कोणतीही लँग्वेज घ्या, सर्वात लाईट वेट वेबसाईट जी आहे वर्डप्रेसची बनते. नेक्स्ट बेनिफिट काय आहे? इझी टू रँक. ओके. एका डिजिटल मार्केटरसाठी सगळ्यात मोठा जो चॅलेंज राहतो ती म्हणजे वेबसाईट रँक करणं. वर्डप्रेसमध्ये बनलेली वेबसाईट सर्वात सोप्या पद्धतीनं रँक केली जाते. का? कारण की त्याच्यामध्ये जे बनवलेलं जे स्ट्रक्चर, आता जे मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलं बेसिक स्ट्रक्चर होतं, पण ह्याच्यामध्ये प्रत्येक सेक्शनमध्ये अजून त्याच्या आत आत असे कोड्स राहतात, वेगवेगळ्या टाईपचे टॅग्स राहतात. ओके. सो गुगलनं काही रिकमेंडेशन्स दिलेले आहेत, बिंग सर्च इंजिननं काही रिकमेंडेशन्स दिलेले आहेत, वेगवेगळे सर्च इंजिन्स जे आहेत ना त्यांचे काही स्टँडर्ड्स आहेत की तुम्हाला ह्या पद्धतीनंच वेबसाईट बनवली पाहिजे, तुम्हाला ह्या पद्धतीनंच पेज क्रिएट केलं पाहिजे, असाच वे आहे इमेज प्रॉपरली अपलोड करायचं. तर ते सगळे जे स्टँडर्ड्स आहेत, आपण स्टँडर्ड्स म्हणतो ना, ते सगळे स्टँडर्ड्स वर्डप्रेसने प्रॉपर पद्धतीनं मीट केलेले आहेत. ओके. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जी बनलेली वेबसाईट आहे ती सर्वात इझी वेनं रँक होते. ओके. ॲज कम्पेअर टू अदर्स. ओके. सिक्युअर आहे. नेक्स्ट वेगवेगळे हॅकर्स जे आहेत ते हॅकर्स तुमच्या वेबसाईटवरती अटॅक करत राहतात. ओके. वर्डप्रेसमध्ये जर तुम्ही वेबसाईट बनवली तर त्याच्यामध्ये असे काही फीचर्स आहेत की हॅकरनं जो अटॅक केलेला आहे तो अटॅक सुद्धा तुम्ही डिटेक्ट करू शकता आणि डिटेक्ट केलेला अटॅक तुम्हाला रिमूव्ह सुद्धा करता येतो. सो एवढं रोबोस्ट असं ह्यांचं सिक्युरिटी आहे. ओके. सो वर्डप्रेसचे असे खूप सारे बेनिफिट्स आहेत. ओके. सो त्याच्यामुळे मॅक्सिमम कंपनी, ऑलमोस्ट ऑल कंपनीज वर्डप्रेस टेक्नॉलॉजीचा जो यूज आहे ते वेबसाईट डेव्हलपमेंटसाठी करतात. ओके. ओके. इथपर्यंत जर सगळ्यांना समजलं असेल तर एकदा थम्सअप करा, आपण पुढे जाऊयात. ओके. कोणाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये? डाऊट असेल तर डाऊट विचारा. कोणाला डाऊट आहे का याच्यामध्ये काही? मी आता जे काही टर्म्स इथं यूज केले बोलताना त्यातलं कोणाला समजलं, कोणता टर्म समजला नसेल तर तुम्ही ते पण विचारू शकता. जसं की कॉस्ट इफेक्टिव्ह, CMS, ओपन सोर्स, हे काही टर्म्स आहेत ना, युजर फ्रेंडली, कस्टमायझेबल. येस, पूजा विसावे, मी तुमचा हा मेसेज मिस केला. कस्टमायझेबल आहे, एकदम करेक्ट आहे हे आन्सर. ठीक आहे. इझिली तुम्ही कस्टमाइज करू शकता. ओके. तुम्हाला एखादं तुम्ही थीम यूज केली वर्डप्रेसमध्ये. ओके. आणि ती थीम तुम्ही यूज केली असताना त्या थीमचं काही एक ठरलेलं असतं की इथं बॅनर आहे, इथे फॉर्म आहे, इथे कॉन्टेंट आहे. पण वर्डप्रेसमध्ये तुम्ही ती थीम इन्स्टॉल केल्यामुळे तुम्हाला ते इझिली तुम्ही त्या कस्टमाइज करू शकता तुम्हाला पाहिजे तसं. जसं की बॅनर टॉपला हवा आहे, लेफ्ट साईडला फॉर्म हवा आहे, बॉटमला तुम्हाला तीन कॉलमचं स्ट्रक्चर पाहिजे. सो जसं हवं तसं तुम्ही कस्टमाइज करू शकता वेबसाईट. ओके. पूजा विसावे, एकदम करेक्ट आन्सर दिलेलं आहे तुम्ही. वर्डप्रेस हे कस्टमायझेबल आहे. ओके.
ओके. सो वर्डप्रेस आपण ह्याच्यासाठी यूज करायचे डेव्हलपमेंटसाठी. ओके. सो आपण जे डेव्हलपमेंट शिकणार आहे ते वर्डप्रेस या टेक्नॉलॉजीवरती शिकणार आहे. आता हे तर तुम्हाला समजलेलं आहे. ओके. एकदा तुम्हाला मी वर्डप्रेसची ऑफिशियल साईट दाखवतो की जी ह्यांची ऑफिशियल साईट आहे ती एकदा आपण बघून घेऊयात. ही नाही बरं का, wordpress.com नाही, wordpress.org ही ऑफिशियल साईट आहे. सो इथे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. ऑफिशियल साईट जी आहे ती wordpress.org आहे. ओके. तुम्हाला मी लिंक दिलेली आहे ती तुम्ही बघून घ्या. ह्याच्याबद्दल मी तुम्हाला अजून इलॅबोरेट करेन ज्यावेळेस आपण इन्स्टॉलेशन ऑफ वर्डप्रेस शिकणार आहे. ठीक आहे. ओके. wordpress.org ही त्यांची ऑफिशियल साईट आहे. ओके. आता तुम्हाला मी फक्त एकदा वर्डप्रेसचा जो डॅशबोर्ड आहे तो डॅशबोर्ड मी तुम्हाला एकदा दाखवतो. ओके. डॅशबोर्ड तुम्ही एकदा बघा की नक्की आपण कशावरती काम करणार आहे, कशा पद्धतीचा डॅशबोर्ड जो आहे ते राहतो बॅकएंडचा. ओके. इन्स्टॉलेशन जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. ओके. ओके. सी वेलकम टू वर्डप्रेस. सो अशा पद्धतीचा डॅशबोर्ड जो आहे हे राहतं तुमचं. ओके. आणि फ्रंटला तुमची वेबसाईट कशी दिसते. आता हे बॅकएंड लक्षात घ्या. वर्डप्रेसची वेबसाईट जेव्हा आपण डेव्हलप करतो त्याचा 2 पार्टमध्ये असतो. एक असतो बॅकएंड आणि दुसरा पार्ट असतो तो म्हणजे फ्रंट एंड. जे मी डॅशबोर्डचं बोलतोय, डॅशबोर्ड कसा असतो, डॅशबोर्ड कुठे दिसतो, तो डॅशबोर्ड बॅकएंडचा पार्ट आहे. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो मी जे तुम्हाला आता दाखवलं इथं हा बॅकएंड आहे. ओके. आणि फ्रंट एंड जो आहे याचा तो फ्रंट एंड असा दिसतो, म्हणजे समोर तुम्हाला वेबसाईट अशी दिसेल. सी. ओके. समोर जी वेबसाईट आहे ती अशी. आता इथे इमेजेस दिसत नाहीयेत कारण ही डेव्हलपमेंट फेज मधलीच आहे साईट. ओके. तर समोर तुम्हाला वेबसाईट जी आहे ती अशी दिसेल आणि हे वरची बार सुद्धा तुम्हाला दिसणार नाही कारण की आता आपण बॅकएंडला लॉग इन केलंय त्याच्यामुळे ही वरचं जी बार आहे ती तुम्हाला दिसते. ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला साईट जी आहे ती साईट तुम्हाला अशी दिसणार. सी. आता इथला तो वरचा बार गेलेला आहे. मी इनकॉग्निटो मोड मध्ये वेबसाईट ओपन केलेला आहे. इनकॉग्निटो मोड मध्ये लॉग इन जरी केली असेल तरी पण ते लॉग इन जे आहे ते दिसत नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा जर ही वेबसाईट ओपन केली तर तुम्हाला ही अशीच दिसेल. ठीक आहे. सो हे आहे आपलं फ्रंट एंड. ओके. सो 2 पार्टमध्ये जे वेबसाईट आहे ती बनवली जाते. पहिला पार्ट आहे तो म्हणजे बॅक एंड आणि दुसरा पार्ट जो आहे तो म्हणजे फ्रंट एंड. ओके. ओके. हे तर झालं आता वर्डप्रेसचं. आपण हे सगळं डिटेलमध्ये शिकणार आहे. स्टेप बाय स्टेप आपण सगळे पार्ट शिकणार आहे. तुम्हाला जस्ट डॅशबोर्ड कसा दिसतो हे दाखवण्यासाठी मी इथंपर्यंत आणलं. ठीक आहे. फक्त डॅशबोर्ड कसा दिसतो हे तुम्हाला समजावं. तर डॅशबोर्ड दिसताना असा दिसतो. याच्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स आहेत. ओके. आपण प्रत्येक सेक्शन प्रत्येक गोष्टीचा यूज आणि कोणता एलिमेंट कशासाठी यूज केला जातो. ओके. ते सगळं आपण इन डिटेलमध्ये पाहणार आहे. ठीक आहे. सगळे ड्रॉप डाऊन्स वगैरे जे आहेत ते सगळं आपण इन डिटेलमध्ये पाहणार आहे. फक्त आता तुम्ही एवढं समजून घ्या
की दिसताना वर्डप्रेसचं बॅकएंड असं दिसतं आणि दिसताना वर्डप्रेसचं फ्रंट एंड जे आहे ते असं दिसतं. ओके ओके ठीक आहे. इथपर्यंत जर सगळ्यांना क्लिअर असेल तर एकदा थम्सअप करा. ओके ओके ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला सर्वांना समजलंय असं मी कन्सिडर करतो. आता एक कन्सेप्ट आहे. ओके हे आता वर्डप्रेसचं तुम्ही थोड्या वेळसाठी बाजूला ठेवा. आता एक आपण वेबसाईट डेव्हलपमेंटचाच एक कन्सेप्ट आहे त्याच्यावरती आपण डिस्कशन करूया. तो कन्सेप्ट म्हणजे काय आहे? डोमेन नेम पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट होस्टिंग, ओके आणि बस हे दोनच गोष्टी ठीक आहे. ओके एक अजून एक आहे ते म्हणजे डेटाबेस, ते पण आपण ह्याच्यामध्ये करू. ठीक आहे. ओके आता हे 3 पार्ट काय आहेत? येस पूजा? पूजा येस तुम्ही हात वरती केला. प्लीज क्वेश्चन विचारा तुमचा. पूजा ओके चुकून झाला का? ओके ओके ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे. ओके आता बघा इथे डोमेन नेम, होस्टिंग आणि डेटाबेस. आता हे कन्सेप्ट काय आहे? कोणाला माहिती आहेत का ह्या कन्सेप्ट बद्दल? डोमेन नेम हा कन्सेप्ट माहिती आहे सर्वांना? कोणाला आयडिया असेल तर तुम्ही इथं बोलू शकता. दिस इज द फ्री प्लॅटफॉर्म टू आन्सर ऑन एनिथिंग. तुम्ही कोणत्याही गोष्टीचे ते आन्सर देण्याचा ट्राय करू शकता. डोमेन नेम GoDaddy. ओके करणनं एक आन्सर दिलेला आहे GoDaddy. ओके सी आता मी तुम्हाला हा करण डोमेन नेम कुठून घ्यायचं तर त्याचा प्लॅटफॉर्मचं तो नाव सांगितलं GoDaddy जे बरोबर आहे. ओके ठीक आहे गुड ट्राय. ओके नेक्स्ट आपण आता काय करूया? होस्टिंजर. येस तुम्ही सुद्धा डोमेन नेम कुठून घ्यायचं तेच तुम्ही त्या प्लॅटफॉर्मचं नाव सांगितलं होस्टिंजर. पूजा ओके सी आता मी तुम्हाला पहिल्यांदा हा कन्सेप्ट काय आहे ते समजून सांगतो. जेव्हा आपण घर बांधतो, ओके घर बांधण्यासाठी आपल्याला काय लागतं? घर बांधण्यासाठी आपल्याला लागते लँड म्हणजे जमीन. ओके आणि त्या लँडचं काय असतं? प्रॉपर लोकेशन असतं. जसं की कोऑर्डिनेट्स पण म्हणू शकतो आपण. ॲड्रेस म्हणू शकता तुम्ही त्याला. कोऑर्डिनेट्स म्हणू शकता. कोऑर्डिनेट्स असतात ना ते XY 12 अंश उत्तर 12 अंश दक्षिण वगैरे तसलं असतं ना ते कोऑर्डिनेट्स. ओके ॲड्रेस म्हणू शकता. ओके इट इज ह्या लँडचं लोकेशन असतं. ओके आणि त्या लँडवरती बांधलेलं जे घर आहे हा तुमचं ॲक्च्युअल राहायचं ठिकाण असतं. हाऊस ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. आता असाच काय थोडाफार जो कन्सेप्ट आहे ना तो इथे डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा आहे. हाऊस म्हणजे काय? तर हाऊस म्हणजे तुमची वेब. हाऊस म्हणजे तुमची इथे होस्टिंग. ओके ॲक्च्युअल बांधलेलं घर कुठे बांधलेलं आहे ते. ओके लोकेशन ऑर लँड. लोकेशन म्हणजे तुमचं इथं काय? डोमेन नेम. ओके आणि डेटाबेस म्हणजे थिंग्स किंवा थिंग्स ऑर एलिमेंट्स
इन युअर हाऊस म्हणजे काय असतं ते डेटाबेस. जे काही तुमच्या घरात आहे ते सगळं डेटाबेस. बेड, फर्निचर, कपाट, ओके, हे सगळं तुमचा डेटाबेस. आता असं समजून घ्या. ओके. आता मला सांगा की कोणतीही जी वेबसाईट आहे ती वेबसाईटला एक ॲड्रेस पाहिजे. सपोज तुमची एक वेबसाईट आहे. सपोज आता इथं प्रतिमा निंबाळकर आहे. ओके. सो प्रतिमाची एक वेबसाईट आहे की प्रतिमा.n.com. ओके. सो प्रतिमा एन एक हायपोथेटिकल एक्झाम्पल आहे. प्रतिमा.n.com सपोज अशी एक वेबसाईट आहे. ठीक आहे. सो हे झालं त्या वेबसाईटचा ॲड्रेस. ओके. तुम्हाला जसं की कोणाच्या पण घरी जायचं असेल तर तुम्हाला त्या घराचा ॲड्रेस लागतो. तसं हा डोमेन नेम आहे. प्रतिमा.n.com हा एक डोमेन नेम आहे. तोच आहे ॲड्रेस ज्याला आपण म्हणतो लोकेशन. ओके. आणि ज्यावेळेस तुम्हाला प्रतिमा एन ह्या वेबसाईटवरती जायचं असेल त्यावेळेस तुम्हाला हा जो ॲड्रेस आहे हा ॲड्रेस तुम्हाला ब्राउझरमध्ये टाकावा लागेल. ओके. ब्राउझरमध्ये तुम्ही ज्यावेळेस हा ॲड्रेस टाकणार तेव्हा प्रतिमा.n.com ही वेबसाईट जी आहे ती ओपन होणार. ओके. बट प्रतिमा.n.com ह्याच्यावरती वेगवेगळा डेटा आहे, पेजेस बनलेले आहेत, पोस्ट बनलेले आहेत. ओके. सो त्या केसमध्ये काय लागतं की प्रतिमा.n.com नावाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटचा ओनर प्रतिमा निंबाळकर यांना काय करावं लागणार, ह्यांना त्या ॲड्रेसवरती घर बांधायचं आहे. बरोबर. घर बांधण्यासाठी काय काय लागतं आपल्याला, जसं की सिमेंट लागतं, वीट लागते, दगड लागतं, स्टील लागतं. बरोबर. सो त्यांना ह्या केसमध्ये काय लागणार, स्पेस. हे सगळं व्हर्च्युअल आहे ना, व्हर्च्युअलमध्ये आहे, इंटरनेटवरती आहे ना. सो त्यांना त्यांचं वेबसाईट बिल्ड करण्यासाठी स्पेस लागणार. ओके. आणि ती स्पेस त्यांना कोण देणार, होस्टिंग प्रोव्हायडर. होस्टिंग प्रोव्हायडर कोण, हे आता तुम्ही जे नाव सांगितले गोडॅडी, परत होस्टिंजर, हे होस्टिंग पण प्रोव्हाइड करतात आणि डोमेन नेम सुद्धा प्रोव्हाइड करतात. ओके. आणि त्या स्पेसवरती जी त्यांना आता स्पेस मिळालेली आहे ते प्रतिमा.n.com नावाची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट लॉन्च करण्यासाठी जी स्पेस मिळाली त्या स्पेसमध्ये जे काही त्यांनी ठेवलेलं आहे जसं की इमेजेस असतील, त्यांचे काही डॉक्युमेंट्स असतील, त्यांचे काही रिसर्चचे जर्नल्स वगैरे, बुक्स, ई बुक्स वगैरे असतील, जे काही त्यांनी ठेवलेलं आहे ते सगळं झालं डेटाबेस. समजलं. त्यामध्ये त्यांनी जे काही डॉक्युमेंट्स, इमेजेस और एनी डेटा जे काही त्यांनी ठेवलेलं आहे ते झालं काय, डेटाबेस. ओके. सो हा जो कन्सेप्ट आहे, कोणता कन्सेप्ट, इथे कन्सेप्ट आहे तो आपला कोणता, कुठे गेला, डोमेन नेम, होस्टिंग आणि डेटाबेस. हा जो कन्सेप्ट आहे तो अशा पद्धतीनं काम करतो. म्हणजे एक वेबसाईट बिल्ड करण्यासाठी तुम्हाला डोमेन नेम लागणार आहे. ठीक आहे. ॲड्रेस ज्याला आपण म्हणतो, होस्टिंग लागणार आहे. होस्टिंग म्हणजे काय, स्पेस, तुमचा जो काय डेटा आहे ते ठेवण्यासाठी, आणि डेटाबेस लागणार. डेटाबेस जो आहे तो आपण स्वतः क्रिएट करणार. परचेस तुम्हाला 2 गोष्टी कराव्या लागणार, एक म्हणजे डोमेन नेम आणि दुसरं म्हणजे होस्टिंग. आणि जे तुम्ही नाव सांगितलं इथं, करण आणि पूजाने, गोडॅडी आणि होस्टिंजर, हे प्लॅटफॉर्म्स आहेत जे की डोमेन नेम प्रोव्हाइड करतात. म्हणजे प्रतिमा.n.com हे आहे का नाही, जर असेल तर ते तुम्हाला देणार आणि ती वेबसाईट लॉन्च करण्यासाठी तुम्हाला स्पेस सुद्धा देणार. ओके. त्याच्या बदल्यात तुम्ही त्यांना काय द्यायचे, पैसे, पेमेंट. ओके. आणि ते तुम्हाला ती जी सर्व्हिस आहे ती प्रोव्हाइड करतात. ओके. ओके. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? क्लिअर असेल तर एकदा थम्सअप करा सर्वांनी. हा, पूजा, विचारा डाऊट काय आहे. अच्छा, आय थिंक परत झालं का काय त्यांच्याकडून. ठीक आहे.
ओके, सगळ्यांना इथपर्यंत